आणि चिरंजीव आमच्या बरोबर येणार नाहीत, म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक करत आहे. वाव, तिसरी वेळा हार्दिक शुभेच्छा देण्याची. चौथी. लग्नातच असलेले असतात. अशाच आनंदित राहा तुम्हाला पण. अशा लग्नाच्या निमित्तानेच भेट नव्हतं सगळ्यांचं. नाही आलो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आणि आता मी नाश्ता बनवत आहे. बाकी या कढईमध्ये मी उपमा बनवलेला आहे, स्वादिष्ट उपमा हळद घातलेला. आणि या इथे मी बनवणार आहे आता उडदाचे वडे. हे बघा, उडदाची डाळ रात्री मी भिजायला ठेवलेली आणि मग अशी छान बारीक वाटलेली आहे. आणि याच्यापासून आता स्पॉन्जी वडे बनवणार आहे. तुमचे जर वडे फुगत नसतील ना, एक ट्रिक करायची. उडद डाळ चांगली बारीक वाटायची आणि त्या वाटलेल्या पिठाला ना चांगलं फेटायचं, गरगर गरगर 5-6 मिनिटं फेटायचं. आणि त्याच्यानंतर एक टेस्ट घ्यायची. हे बघा, हे पीठ मी आता या पाण्यामध्ये सोडते. जर हे पीठ फुगून वरती आलं तर वडे चांगले फुगणार, आणि हे पीठ जर तळाला जाऊन बसलं तर वडे फुगणार नाहीत. मग पीठ आपल्याला पुन्हा चांगलं फेटावं लागतं. हे बघा, मी दाखवते तुम्हाला टेस्ट. वाव, पीठ फुगून वरती आलेलं आहे, फ्लोट होत आहे, याचा अर्थ वडे चांगले फुगणार आहेत. तर ही एक टेस्ट घ्यायची असती. मी नेहमी याच पद्धतीने टेस्ट घेत असते आणि त्याच्यामुळे माझे उडदाचे वडे छान फुगतात. बाकी आज महिला दिन आहे, तर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणा मगापासून मला हॅपी वुमन्स डे, हॅपी वुमन्स डे बोलतोय. महिला दिवस. हा, महिला दिवस बोलतोय मला. मी म्हणलं बाळा मग आराम दे ना मला, तू नाश्ता बनव, त्यानंतर झाडू मार, भांडी घास, सगळी किचनची कामं कर. तर म्हणलं ते नाही करणार. मग कसला महिला दिन म्हणलं? मी करतो की म्हणलं. काय करतो म्हणलं? आता नाश्ता तर अर्ध्याच्यावर झालेला आहे. करतो मी. क्या करेगा? कुछ नहीं करेगा, मुझे पता है. अरे आई, रोज मी टॉयलेट घासतो, कपडे सुकायला टाकतो, रात्री झाडू बी मारतो, हा, फरशी बी पुसतो. वर्षी कधीतरी बाळा, कधीतरी हफ्त्याने पण एक बार. पुसतो ना. पुसतो. पण आज महिला दिन आहे ना, तुम्हाला 2-3 वेळेस झालं हॅपी महिला दिन, हॅपी महिला दिन करतोय. मग कर ना का, मग मला आजचे दिवस आराम अगं, आम्हाला जेवण बनवता आला असतो तर आम्ही बनवलं असतं. भावाला येतं ना, मग त्याला सांग, त्याला येतं ना तुझ्या. उसको बता दियो. चला मी आता फटाफट उडदाचे वडे बनवते. आता मी उडदाचे वडे तळत आहे बघा. आणि इकडे थोडेसे वडे तळून पण झालेले आहेत. आपको मैं दिखाती हूँ कैसे क्रंची बने हैं. आवाजामुळे ओळखता येत असेल. हाँ जी, हे बघा. अरे खा मत, तू पारूस आहे, स्नान करूया पहिले. हे बघा, वाव, किती क्रंची. बस बस बस, तोडू नको. तोडू नको. बरं द्या आम्हाला. खूप क्रंची बनतात. त्यासाठी चांगलं पीठ फेटायचं, एक ट्रिक करायची. चला आता तुम्ही आवरून घ्या, ठीक है. अगर तुमने नहीं तुम्हारा तैयारी की तो मैं अकेले खाऊंगी. ये चोर चोर चोर, पारोसा चोर खा रहा है पकोडे. आता इथे उडदाच्या वड्याचा शेवटचा घाणा तळला जात आहे. आणि इथे मी चटणी सुद्धा केलेली आहे वड्याबरोबर खाण्यासाठी. आणि या इथं फोंडेजींची देवपूजा पण झालेली आहे. आता आरती करत आहेत. चला आता आम्ही नाश्ता खायला बसलेलो आहोत. हे आहे माझ्या मनाचं ताट, हे माझं, मी फक्त उपमा आणि चटणीच खाणार आहे. आणि हे आहे फोंडेजींचं. म्हणा येत आहे, फोंडेजी सुद्धा येत आहेत. फोंडे कुठे गेले? फोंडेजी व्हिडिओ काढत आहेत. फोंडेजी आज बहुत मजाक के मूड में है. आता खाऊन घेतो मस्त पौष्टिक नाश्ता. फोंडेजी मना उडीद वडे खाणार आहेत आणि दादू माझा बाहेर गेलेला आहे, कार्यक्रम आहे शेजारी, त्यांच्याकडे गेलेला आहे नाश्ता करायला. आम्ही खाऊन घेतो. तुझ्यासाठी एवढी भजी? मी नाही खाणार, इथं ठेवले. आप ही दोनों खाओ मस्त उडीद वडे. अनम ब्रह्मा रस विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहपथा ज्ञात्वा दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. आणि आज संध्याकाळी आम्हाला लग्नाला सुद्धा जायचं आहे ना फोंडेजी. मी खायला सुरुवात करते, दोघांची वाट नाही बघत. मस्त झणझणीत तुपात झालेलं. कशी बनले पोळी थोडे? मला काय माहिती.
मी थोडंच बनवले. चवीला कशी? एक नंबर. आलो मस्त मजेशीर. हे बघा मी अशा प्रकारचे उडदाचे वडे बनवलेले आहे. वडा टाईप काय म्हणतो, मेदू वडा टाईप मध्ये बोल असलेले. हे जर दुकान असतं ना मी कामाला घेऊन असतो. माझं टाकायचं का उडीद वडे चटणीचं दुकानदार का सांग, मला नाही जमत पुढे. नाही तू फक्त सांग, आम्ही करतो. ठीक आहे, तुला कळत नाही का किती क्वांटिटी किती लागते? छोट्या क्वांटिटीवर आणि बनवायचं. हॉटेलमध्ये पण चव नाही अशी. हो भाई साहेब, आम्ही खरंच आय प्राऊड तुम्ही चांगलं चांगलं बनवून खायला. काय करे म्हणून 100%. एक नंबर. सर्वांना महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सरांतर्फे तुझं. तिसरी वेळ आहे हार्दिक शुभेच्छा देण्याची. चौथी वेळ आहे. पण कुछ काम किया नाही तर कुछ दिया भी नाही. मी ते मारतच नाही असं काय. कोणाची मानत नाही महिला दिन वगैरे काय नसतं म्हणतात, विदेशाचे सगळे. महिला दिन पुरी दिन कधी रोजच असतो आपला. पुरुष दिन पण पाहिजे बाबा, महिलांचंच काय एवढं पोट बोलतो. राजकारणात ह्याच्यात 50% आरक्षण केले. बरोबर आहे. मग कधी ठेवायचं पुरुष दिन पुरुष दिन? नका ठेव, काय करायचंय? कर्म करा हा पंडे, कर्म करा. महिला दिन असून पण का उपयोग नाही, मला कामच करावं लागतं. हा, म्हणून पुरुष दिन म्हणलं असून पण का उपयोग नाही. कर्म करा. ते पुरुष दिन असतं हो प्रत्येक रविवारी, काही कामं नसत, सुट्टीच असते. मस्त सुट्टीचा उपयोग घेतात. नाश्ता खाऊन झाल्यानंतर आता फोंडेजी बाळू मामाची सिरियल पाहत आहेत. फोंडेजी बैठ के देखिए. नहीं क्यों? काम आहे, काय काय मला सुट्टी नाही का रविवार? कामाला जायचंय. कामाला भाई तो मैं देख रही हूँ. कौन सा काम? अरे सोसायटीचा पाईप फुटलाय ना, अच्छा प्लंबर घेऊन तू बोल. अच्छा ठीक आहे. सोसायटीचं काम करायला जाणार आहे फोंडेजी आज. हे बघा माझा म्हणा आता कामाला पण लागलेला आहे. बेडशीट बदलत आहे. तुझ्यासाठीच का? झोपायचंय? बापरे बापरे, याला जेवण केलं की सुस्ती येते. मंडेला पेपर आहे, फायनल पेपर 3rd ईयरचे प्रॅक्टिकल. और ये सो रहा है सोंदूराम, है ना, सारखं झोपत असतो म्हणा. ठीक है ठीक है. फिर कैसे हो बेटा? अच्छा है. क्या था खाना? वो जो नॉर्मल रहता है. ठीक आहे ठीक आहे. दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आता मी लवकर स्वयंपाक करत आहे. कारण मी आणि फोंडेजी लग्नात जाणार आहोत आणि चिरंजीव आमच्या बरोबर येणार नाहीत, म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक करत आहे. फक्त मक्याच्या 2 भाकरी करायच्या आहेत आणि इथं फरसबीची भाजी केलेली आहे. सायंकाळचे 4:45 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता मी तयार झालेली आहे लग्नाला जाण्यासाठी. बाकी फोंडेजी पण तयार होत आहेत आणि आमच्याच मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे. बाकी आमच्या बरोबर वरच्या ताई आणि गुले मावशी सुद्धा येणार आहेत. फोंडेजी जल्दी करो, 6चा अक्षर आहे, पोहोचायला पाहिजे 1 तासामध्ये. म्हणा बाबू येऊ का? दादू येऊ का बाबू? पढ़ाई करो, कल से पेपर है आपके. चला ताई पण आलेले आहेत. स्वरा पेपर सुरू आहे ना तिचे. हा ठीक आहे. चला मावशी येतात ना अजून? हा चहा पित आहेत, चहा पित आहेत. हा येतो म्हणाले. हा द्या द्या. चला लवकर मावशी. आज चष्मा वगैरे घातलाय. चला आज मस्त दिसत आहेत, छान दिसत आहेत. चला कॉटन मधून साडी मावशी छान आहे. लग्नातच असले नेसला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला पोहोचलेलो आहोत आम्ही विवाहस्थळी. ताईंच्या मुलाचं लग्न आहे. अभिनंदन ताई, सासूबाई बनत आहात तुम्ही.
लक्षात घेतलं. हे बघा विवाह स्थळ. हा वाव, छान सजावट केलेली हो ना ताई, सजावट मस्त केली. आपली गोकुळनगरी तिकडे आहे का? कदम निवडून आलो आमच्या मैत्रिणी सगळ्या इकडे बसलेल्या आहेत. कशा आहेत ताई? बरे आहेत ना? कधी आलात? हा, अजून बाकीचे कुठे गँग आपली? येत आहेत अजून. तुम्हाला पण जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच आनंदित राहा. तुम्हाला पण. हा मग तरी काय. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदायकं गजमुखं देवलग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. कशाला? कोंडाजी पण जेवणाच्या लाईनीत लागलेले आहेत. सॅलड हा खावा खावा. जी चला आम्ही आता जेवण करायला सुरुवात केलेली आहे. इथं मावशी बसलेले आहेत, ताई इकडे ताईने सुरुवात पण केलेली आहे. आमची बघा सगळे गोकुळनगरी अशा लग्नाच्या निमित्तानेच भेटणं होतं सगळ्यांचं. कशीच बाळा? छान, एकदम छान. हा नाही आम्ही आलो ना. हे बघा बिल्डिंग मध्ये होते तेव्हा लहान लहान होते दोघी जण. आता बघा किती मोठे झालेले आहेत. प्रियंका तर जॉब पण करत आहे आता. छान. बाराची परीक्षा देते. चालू आहे आता. हा छान छान. हे बघा फोटो सेशन चालू आहे आता. चला 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 बाय बाय. हे बघा इकडे कार्यक्रम चालू आहेत, विधी चालू आहे. छान पद्धतीने झाले. हा आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आता घरी चाललोय हा कोंड्यांच्या गाडीमध्ये. हा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला घे ना तू त्याच्यावर.